हा एक घातक असा उतार कुलंगडाकडे येतेवेळी लागतो. दिवस दुसरा. सकाळी कुलंगडाच्या वाटेवर तंगडतोड ट्रेक सुरू झाला. मदनगडाला वळसा घालून कुलंगडाकडे जायचं असं ठरलं आणि वाट इतकी सोपी तर नव्हतीच. एका वेळी एक जण जाईल एवढीशी वाट आणि त्यातही पाय ठरत नव्हते. हळूहळू वाट सरत होतो. बाकी जण मागेच होते आणि आम्हीच पुढे आलेलो आणि हा टप्पा तर अवघडच होता. एक चुकी आणि स्वर्गाचं दर्शन. पण तरी उत्सुकता मात्र खूप होती. हळूहळू एक एक पाऊल सरकवत पलीकडे आलो. पुढे येताच मदनगडाच्या दगडामध्ये एक नैसर्गिक कपार लागते. आपण येथे बसून आराम करू शकतो असं वाटलं, पण आधीच खूप उशीर झालेला. आम्ही पुढची वाट सर करण्यास सुरुवात केली आणि आता खरी परीक्षा होती. हा उतार तर घाम फोडणारच होता. पूर्ण घसरटी वाट आणि खाली खोल दरी. हा टप्पा सर केल्यानंतर कुलंगड लागतो, पण ही वाट मात्र घाम फोडणारी होती. माझे सीटीआरचे शूजही त्यांची लायकी आता दाखवायला लागलेली आणि पुष्कर तर म्हणे बसूनच सरकत सरकत खाली उतरणार. एक एक पाऊल पुढे करत आम्ही हा टप्पा सर केला आणि फायनली कुलंगच्या पायथ्याशी पोहोचलो. आश्चर्यजनक गोष्ट ही की आजही या वाटा इतक्या घाम फोडणाऱ्या आहेत, तर महाराजांच्या काळात इथे मावळे लढाया कशा लढायचे आणि कशा या वाटेने प्रवास करायचे. आणि आता मी कुलंगडाच्या कड्यावरून चालायला सुरुवात केलेली आणि पाये आता उत्तर द्यायला लागलेले. येऊन पोचलो कुलंगडाच्या कातळवरील पायऱ्यांपाशी. आता प्रश्न होता तो बॅगा वर घेऊन जायच्या की खालीच ठेवायच्या. इथेच एका सरबतवाल्याला विचारले तर ते म्हणतात की ह्या परिसरात माकडेही खूप येतात आणि भूकही खूप लागलेली आणि सूर्य आता डोक्यावर आलेला, त्यामुळे ऊनही खूप लागत होता. तुम्हाला कुलंगडाचा काही इतिहास माहित आहे का? माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुलंगडाचा इतिहास माहित करून घ्यायचा असेल तर नेक्स्ट रील पाहायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.